प्रश्न, बाप के दिल में कौन सी शुभ आश सदा रहती है? किस बात में बाप आप समान बनाना चाहते हैं? उत्तर, बाप के दिल में सदा ही बच्चों को सुख देने की आश रहती है। बेहद के बाप को कभी भी विकल्प व बुरा कर्म करने का संकल्प, दुख देने का संकल्प नहीं आ सकता, क्योंकि वह है सुखदाता। इसी बात में बाप अपने बच्चों को आप समान बनाना चाहते हैं। बाबा कहते, मीठे बच्चे, जांच करो, मेरे अंदर सदा शुद्ध संकल्प रहते हैं, विकल्प तो नहीं आते हैं। गीत, मुखड़ा देख ले प्राणी जरा दर्पण में। ओम शांति। भगवान उवाच, यह किसने कहा मुखड़ा देख ले हे प्राणी? प्राणी कहा जाता है जीव आत्मा को। जीव आत्मा बच्चे हैं ना बाप के, जानते हैं हम आत्मा है। इस समय हमारी आत्मा का बाप परम पिता परमात्मा है। जीव जो शरीर है उनका बाप भी अब प्रजापिता ब्रह्मा है। हम बाप दादा की औलाद है। बाप बैठ जीव आत्माओं को समझाते हैं, हे बच्चे, अपने दिल दर्पण में जांच करो कि कितना % हम पुण्य आत्मा बने हैं, कितना हम पुण्य करते हैं। मनुष्य तो इन बातों को नहीं समझते कि दान पुण्य अविनाशी ज्ञान रत्नों का करना है। यह भी अभी बुद्धि में आया है कि हमारा बाप, टीचर, गुरु, सब कुछ वह एक बेहद का बाप है। देह अभिमान टूट पड़ता है। उस बेहद के बाप को हमने आधा कल्प याद किया है। याद करना भक्ति मार्ग से शुरू होता है। भक्त भगवान को याद करते हैं, समझते भी हैं भगवान एक है। हम आत्माओं का बाप वह निराकार है। तुम जानते हो, जितना बाप के साथ हम सच्चे रहेंगे उतना बाप के सचखंड में हमको ऊंच पद मिलेगा। इसके लिए रेस है। उस पढ़ाई से भी कोई बैरिस्टर बनता, कोई इंजीनियर बनता। अब तुम बच्चे अविनाशी ज्ञान रत्नों से भंडारा भरते हो, जो ही काम आना है। धारणा कर पुण्य आत्मा बनना है। औरों को भी दान दे पुण्य आत्मा बनाना है। दिल से पूछना है, हम कितना धारणा कर और पुण्य करते हैं। अगर पुण्य नहीं करते तो जरूर पाप आत्मा ही रह जाते। तो अपना मुखड़ा देखना है। मम्मा बाबा धारणा करते रहते हैं, अविनाशी ज्ञान रत्नों को धारण करो और कराओ। खुद ही पुण्य आत्मा नहीं बनेंगे तो औरों को कैसे बनाएंगे? यह कोई दुनियावी बातें नहीं, यहाँ तो है ईश्वरीय बातें। जितना जो साहूकार होता है उतना उनको खुशी का पारा चढ़ता है। धन तो मनुष्यों के पास बहुत है ना, अखबार में भी डालते हैं, इस समय फलाना सबसे साहूकार है, नंबरवार तो होते ही है ना। यहाँ तो विनाशी धन की बात नहीं, यहाँ है अविनाशी ज्ञान रत्नों की कमाई करना और कराना। इसमें पूछने की बात नहीं रहती। पूछकर दान नहीं किया जाता, करके दिखाना है। बाप कहते, दिल दर्पण में देखो हम कितने पुण्य आत्मा बने हैं। हम सब नंबर 1 पाप आत्मा थे, पुण्य आत्मा भी नंबर 1 थे। अब फिर ज्ञान का तीसरा नेत्र मिला है, पुण्य आत्मा बन रहे हैं। अब जितना जितना यह ज्ञान धन इकट्ठा करते हैं उतना साहूकार बनते हैं। उस विनाशी धन से हम बेगर बनते और इस अविनाशी धन से हम साहूकार बनते हैं। अदली बदली करते हैं। तन मन धन सब कुछ हम बाबा को दे देते हैं। बाबा फिर हमको ज्ञान रत्न देते हैं, जिससे हमको तन मन धन
सब कुछ नया मिलता है। वहां माया होती नहीं, जो कोई का मन भटके। यहाँ तो मन माया के वश है। मन सबसे जास्ती हैरान करने वाला है। योग नहीं है तो मन शैतान बन जाता है। देखना है हम बाबा से कितना धन लेकर और फिर दान करते हैं। मम्मा पापा भी तो तुम्हारे जैसे मनुष्य ही है। कान से सुनते हैं, निराकार बाबा इन ऑर्गन्स से बोलते हैं। निराकार आत्माओं को अपना अपना शरीर है। यह है पुराना कलयुगी शरीर जो दुख देता रहता है। बच्चे जानते हैं बाप आकर हमको सदा सुखी बनाते हैं। बाबा म्हणता है कि ईश्वर के बने हो। अभी जो भी कुछ हम कमाई करेंगे वो साथ में लेकर जाएंगे। पाप आत्मा थे, अभी पुण्य आत्मा बनना है। बाबा म्हणता है अपने दिल दर्पण में देखो, चेकिंग कर आपल्या मन बुद्धीमध्ये किती पाप जमा आहे आणि किती पुण्य जमा केलेलं आहे। किती पापांचा खात्मा केलेला आहे, पुण्य किती आपण जमा करतोय, चेक करा। बाबा म्हणता है मुखड़ा देख ले दर्पण में। ये बाबा कह रहे हैं जीव आत्माओं को। जीव आत्मा म्हणजे शरीरासहित आपण आत्मा, दोन्ही विषयी बाबा बोलतोय। कारण शरीरामध्ये पण पापाचे व्हायब्रेशन आहे। आत्मा पापी आहे, पाप आहे आत्म्यामध्ये, पण शरीरामध्ये पण ते पापाचे व्हायब्रेशन आहे। आणि म्हणून बाबा म्हणताय कि मैं जीव आत्मा से अभी बात कर रहा हूं। शरीर से भी पाप को हटाना है, आत्मा से भी पाप को हटाना है। आत्मा में पाप कर्म है, पाप कर्मों का हिसाब किताब है, और शरीर में पाप के व्हायब्रेशन है। तो बाबा म्हणताय हे सगळं आता समाप्त करायचंय। पापाचं खातं संपूर्ण रीतीने समाप्त करायचंय। अभी बाबा म्हणताय आत्मा परमात्मा की संतान है। निराकार रूपामध्ये आपण आत्मा परमात्म्याची संतान आहे। शरीराचे आपले पिता आहे। आपण शरीरासहित आपण या शरीरामध्ये राहतोय, ते या शरीराचे पिता आहे। पण संगम युगामध्ये बाबा म्हणताय संगम युग में तुम्हारा पिता है ब्रह्मा बाबा। ब्रह्मा बाबा तुम्हारे पिता है। तो बाप और दादा दोनों हमारे पिता मिलकर हमें पुण्य आत्मा बनाने के लिए ये सारी बातें समझा रहे हैं। तो बाबा म्हणताय तुम्ही जे हे ज्ञानरत्न घेताय, या ज्ञानरत्नांनी तुम्ही साहुकार बनणार आहे। बाकी दुनियेमध्ये कोणी डॉक्टर बनेल, कोणी इंजिनियर बनेल या ज्ञानाच्या द्वारे, त्यांचं जे पुस्तकी ज्ञान आहे त्याच्या द्वारे। पण इथं बाबा म्हणताय यहाँ पर वो बात नहीं, यहाँ पर तुम दुनिया के राजा बन जाते हो। दुनिया की राजाई तुम्हें प्राप्त हो जाती है, और इसलिए इन ज्ञान रत्नों का बहुत महत्व है। या ज्ञान रत्नांच्या द्वारे आपण विश्वाची मालकी प्राप्त करणार आहे। या ज्ञान रत्नांच्या द्वारे आपण सुखी राहू शकतो। या ज्ञान रत्नाच्या द्वारे आपलं जीवन आनंदी राहू शकतं। जितकं ज्ञान आपल्या जीवनामध्ये तितकं आपण आनंदी आहे, तितकं आपण टेन्शन मुक्त आहे। तर हे जे ज्ञान आहे, बाबा म्हणतात हे अविनाशी ज्ञान रत्न हे तुम्हाला आताही साथ देतात आणि तुमच्या सोबत पण येणार आहे। इथलं जे धन आहे, इथला जो पैसा आहे, तो तुम्हाला इथं सोडून निघून जायचा आहे। तो कुठल्याही प्रकारे तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये कामात येणार नाहीये। तुम्हाला इथून तो घेऊन पण जाणार नाही व्यवस्थित। पण तुम्ही जर इथं कमाई केली, जर पुण्य जमा केलं, चांगले कर्म केले, बाबा जे सांगतोय तसं श्रीमतचं पालन केलं, बाबांनी जे जे नियम मर्यादा सांगितलेल्या त्या नियम मर्यादेमध्ये राहिलं, शुद्ध खानपान आपलं ठेवलं, भोजनामध्ये शुद्धता आणली, बाबांची आठवण असेल प्रत्येक कर्मामध्ये, तर बाबा म्हणते ही तुम्ही कमाई करताय, हा तुमचा इन्कम आहे, आणि हा इन्कम सोबत येणार आहे। दुसरा कुठलाही इन्कम, एक पैसा सुद्धा आपल्या सोबत येणार नाहीये। आपले मित्र संबंधी आपल्या सोबत येणार नाहीये। किती जवळचे मित्र असू द्या आणि किती जवळचे नातेवाईक असू द्या, कोणीही आपल्या सोबत येणार नाहीये। आपल्या सोबत कुठलाही इथली वस्तू येणार नाहीये। इथली कुठलीही कितीही प्रॉपर्टी आपल्या नावावर असू द्या, काहीच आपल्या सोबत येणार नाहीये। सोबत येणारे अविनाशी ज्ञान रत्नांच्या द्वारे जे आपण पुण्य जमा केलेलं आहे, ते पुण्य आपल्या सोबत येईल, जे आपल्याला परमधाम मध्ये पण व्यवस्थित घेऊन जाईल आणि सतयुगामध्ये पण आपण उच्च लेवलचं जीवन जगू। म्हणून बाबा म्हणताय कि अभी ये ज्ञान रत्नों को प्राप्त करना है। तुम्हें तन मन धन बाबा सब कुछ नया दे देता है। तुम अपना बाबा का समझते हो, अपने पास जो कुछ भी उसको बाबा का समझते हो, तो बाबा तुम्हें सब कुछ नया बना कर देता है। तन भी नया देता है, मन भी नया सुंदर देता है,
और धन भी भरपूर देता है, जिसकी कोई लिमिट नाही, हम गिनती नाही कर सकते. इतना धन बाबा हमें देता है. तर बाबा म्हणतात हे जे तुम्ही धन प्राप्त करताय त्या धनाचं दान करायचं, विचारायचं नाहीये. बाबा म्हणतात पूछने की जरूरत नहीं है. जिसको भी ये ज्ञान जिस तरीके से दे सको समय देखकर उसे जरूर देना है. विचारायचं नाहीये की मी आता याला ज्ञान देऊ की नको देऊ, सांगू की नको सांगू. बाबा म्हणताय वेळ काळ परिस्थिती बघून जो ज्ञानाचा पॉइंट त्याच्या कामात येईल तेवढं त्याला सांगायचंय. जिथं आपल्याला चान्स आहे की आपण भाषण करू शकतो, जिथं आपल्याला चान्स आहे कि 10 जन जमलेले, 50 जन जमलेले, 100 जन जमलेले, बाबा म्हणते पूछने की जरूरत नहीं है. ये ज्ञान देने का अधिकार मैंने तुम्हें दे दिया है और सबको ये सत्य बताते चलो. भगवान कौन है, हम कौन है, दुनिया की हालत क्या है, दुनिया अब किस परिस्थिति में पहुंच गई है, अब ये दुनिया नहीं बनने वाली है. बाबा म्हणते किसी को पूछने की जरूरत नहीं है. मी सांगू की नको सांगू, मी भाषण करू की नको करू, फुल अधिकार आहे. बाबा म्हणताय विचारून काही करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही हे ज्ञान, सत्य ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांचं कल्याण करायचंय, त्यांचं भाग्य बनवायचंय, त्यांच्या जीवनातलं टेन्शन दुःख दूर करायचंय, त्यांच्या जीवनामध्ये जी अशांतता आलेली तिला दूर करायचंय, त्यांच्या जीवनामध्ये जी चिडचिड आहे, जो त्रास आहे तो जर कमी करायचंय तर बाबा म्हणतात हे ज्ञान रत्नाचं दान द्या, त्यांचं कल्याण होऊन जाईल. भलेही त्यांना ताबडतोब लक्षात येऊ न येऊ, पण बीज टाकत चालायचंय. त्यांना कधीतरी असं वाटेल की नाही या रस्त्यावर आपण चालायलाच पाहिजे, आपलंच कल्याण आहे, आपल्या फायद्याची गोष्ट आहे. जे सांगताय त्यांचा काही डायरेक्ट फायदा नाहीये, स्वार्थ नाहीये, हे त्यांना कळेल आणि ते या रस्त्यावरती चालायला लागतील. तर बाबा म्हणतात सबको ये ज्ञान बताओ, सबको ये ज्ञान की बातें बताओ, सबको ये रास्ता बताओ, उनका कल्याण हो जाएगा. बच्चे जानते हैं बाप आकर हमको सदा सुखी बनाते हैं. बाप मिला है तो अंदर खुशी से तालियां बजती रहती है, तब बाहर में भी बजती है. बाबा म्हणता है बाप आकर हम सबको सदा के लिए सुखी बनाता है और बाबा मिला तो अंदर खुशी की तालियां बजते रहनी चाहिए कि भगवान मिला है. कौन मिला है? ज्याच्यासाठी इतकी मेहनत घेतली 2500 वर्ष. भले या जन्मामध्ये तेवढी नसेल घेतली आपण, पण द्वापर युगापासून आपण खूप मेहनत घेतलेली, त्याला शोधलेलं आहे, खूप काही केलेलं आहे, पण त्याच्यासाठी तो प्राप्त झालेला आहे. तो संपूर्ण पूर्णच्या पूर्ण आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्याच्या सगळ्या खजिन्यासहित आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर बाबा म्हणते अंदर खुशी की तालियां बजती रहनी चाहिए. जब अंदर बजेगी तब बाहेर बजेगी. म्हणजे आतमध्ये आपली खुशीची स्थिती राहील तर ती बाहेर जाणवेल सगळ्यांना, व्हायब्रेशनच्या रूपामध्ये बाहेर जाईल की बहुत खुश है. पहले अंदर आएगा कि यह करे, फिर कर्मेंद्रियों से कर लेते. तो जांच करनी चाहिए कि हमारे अंदर शुद्ध संकल्प आते हैं या विकल्प आते हैं. संकल्प शुद्ध ख्याल को, विकल्प अशुद्ध ख्याल को कहा जाता है. तर बाबा म्हणताय आता बाबा भेटला, ज्ञान भेटतंय, आता चेक करा कि हमारे अंदर संकल्प आते हैं या विकल्प आते हैं, विकारों के विचार आते हैं या संकल्प आते हैं, अच्छे शुद्ध संकल्प आते हैं, श्रेष्ठ कर्म करने के संकल्प आते हैं. बाबा म्हणते चेक करा. अभी भगवान मिल गया है, ज्ञानी बन गए हो, अभी अंदर क्या चल रहा है, अपने अंदर जांच करो, दिल दर्पण में देखो, मुखड़ा देख लो अपना, अंदर वाला मुखड़ा कि आत्मा में क्या चल रहा है. आत्मा में सारी शुद्धता भी होनी चाहिए, तो फिर ऊपर से भी शुद्धता आ जाएगी. बेहद के बाप को कोई विकल्प थोड़ी आएगा, वह तो है ही सुखदाता. तुम्हारे पास विकल्प आएंगे किसी को दुख देने के व विकर्म करने के. मैं तो तुमको हूबहू आप समान बनाने आता हूँ. यह तो जानते हो बाप हमेशा बच्चों को आप समान बनाते हैं. बच्चों को जन्म कोई दुख के लिए थोड़ी देते हैं, दुख तो कर्म अनुसार मिलता है. माँ बाप की आश रहती है कि बच्चों को बहुत सुखी रखे, परंतु माया की प्रवेशता है. बाबा म्हणता है कि मैं तुम्हें आप समान बनाने आया हूँ, मैं सुखदाता हूँ. किसी को दुख देने का, विकर्म करने का संकल्प मुझे ऐसा लगता है कि तुम्हारे मन में नहीं आना चाहिए. बाबा म्हणताय मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये पण हे कोणाला दुःख देण्याचे आणि विकारांचे संकल्प नाही आले पाहिजे, ही माझी आशा आहे, कारण मला तुम्हाला सुखी बघायचंय. इथं पण बाबा म्हणताय की आई वडिलांची आशा असते की बच्चों को बहुत सुखी रखे, सुखी ठेवायची इच्छा आहे. प्रत्येक आई वडिलाला असं वाटतं की आपल्या मुलांनी सुखी राहावं, परंतु बाबा म्हणताय माया की प्रवेशता है. बाप, लौकिक बाप समझते हैं बच्चों को शादी कराए बहुत सुख देते हैं. बाबा म्हणतात त्यांना तर वाटतं
की सुखी करायचे आपल्या बच्चांना, आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं की यांचं लग्न वगैरे लावून दिलं तर हे सुखी होऊन जातील. किस आधार से सोचते हैं? माया की प्रवेशता है अंदर, और उस आधार से सोचते बिना शादी के कैसे होगा. लग्न लावून दिलं मी तर माझं कर्तव्य, तर मग असं कसं. कलियुगामध्ये तर असा विचार कोणताही पिता नाही करत. जोपर्यंत ज्ञान नाहीये तोपर्यंत प्रत्येक पित्याला असं वाटतं की मुलांचे लग्न लावून द्यावं आणि त्यांचा संसार चालावा व्यवस्थित, तर ते सुखी होतील. तो बाबा म्हणते ये क्यों सोचते? उनके मन में भावना गलत नहीं है. उनको लगता है इनको सुख मिलेगा कब? जब इनका पारिवारिक जीवन चालू हो जाएगा. जेव्हा यांचा संसार थाटेल तेव्हा हे सुखी होऊन जातील. का असं विचार करतात? बाबा म्हणते कारण त्यांच्यामध्ये मायेची प्रवेशता आहे. माया त्यांना असा विचार करायला लावते. त्यांना असं वाटतं बिना लग्नाचं कसं होईल, बिना लग्नाचं यांचा संसारच नाही स्थापून दिला आपण तर हे दुःखी राहतील, यांचं कसं चालेल मग पुढे. बाबा म्हणते ये क्यों सोचते? क्योंकि माया की. जब ज्ञान मिलता है तब वो ज्ञान की बात ही दूसरी हो जाती है. जब ज्ञान मिलता है तब ये समझ में आता है कि अटकाना नहीं है. अटकाएंगे तो विस्तार हो जाएगा, विस्तार हो जाएगा तो उतना समय नहीं है. अभी उतना समय नहीं है. आता हे विनाशाचा काळ 3-4 वर्षानंतर आपण बघू किती स्पीड पकडतो, आणि 2036 मध्ये तर नवी दुनिया येऊन जाणार आहे. मग कोणता संसार आणि कोणतं काय राहणार आहे. लेकिन बाबा म्हणते उनको ये पता नहीं, ये जानकारी नहीं. लेकिन जब ज्ञान मिल जाता है तब समझ में आता है कि हमें अटकाना नहीं चाहिए इनको. यांची इच्छा आहे, मर्जी आहे, इच्छा आहे, तर मग त्यांनी त्यांचं व्यवस्थित त्यांच्या हिशोबाने चालावं. मर्जी आहे तर, जबरदस्ती नहीं. लौकिक बाप समझते हैं बच्चों को शादी कराए बहुत सुख देते, परंतु पारलौकिक बाप कहते हैं. बाबांना काय वाटतं या वेळच्या विषयी बाबा सांगताय. द्वापर पासून नाही रोखलं बाबांनी, पण या वेळ करता बाबा सांगताय संगम युगामध्ये की पारलौकिक बाप कहते हैं शादी किया माना बर्बादी किया. कोणती बर्बादी? ज्ञानामध्ये नाही चालू शकणार व्यवस्थित. ती जी कमाई करायची आहे, ती जी सतयुगासाठी कमाई करायची, ते जे देवता बनायचंय, ते जे राजा बनायचंय, विश्वाचा मालक बनायचंय. बाबा म्हणतात भले ये संसार चलेगा ठीक ठाक, भले चालेल, संसार चालेल व्यवस्थित, त्यांचं आनंद राहील, तेवढ्यापुरता तात्पुरता आनंद राहील, मुलं होतील, ते सगळं चालेल. पण बाबा म्हणतात बर्बादी क्या हो जाएगी? बर्बादी ये हो जाएगी कि तुम राजा नहीं बन पाओगे नई दुनिया में. ये बर्बादी, ही बर्बादी बाबा म्हणताय. बाबांनी हे द्वापर पासून नाही रोखलं, संन्याशांनी ती प्रेरणा नाही दिली की त्यांना असं सांगा की तुम्ही नहीं पडायचे संसारामध्ये, नहीं रोकलं बाबांनी. पर अभी अंतिम समय आ गया है और इसलिए बाबा कहता है कि अभी जिसकी उसकी मर्जी है. फिर भी हम तुमको ऐसा गुल गुल बनाते हैं जो स्वर्ग में तुम शादी करेंगे तो पट रानी पट राजा बनेंगे, झूलों में झूलेंगे. बाबा म्हणते आता मी तुमचा पिता तुमच्यासाठी नवी दुनिया घेऊन आलेलो आहे, आणि आता जर तुम्ही स्वर्गामध्ये जाऊन लग्न कराल तर बाबा म्हणताय मैं तुम्हें पट रानी पट राजा बनाऊंगा. झूलों में झूलेंगे. सुंदर दुनियेमध्ये आनंदच आनंद रहेल. लौकिक बाप और पारलौकिक बाप की बुद्धि में देखो कितना फर्क है. अभी जो पिता ज्ञान में आ जाते हैं उनको समझ में आ जाता है कि अभी भलाई किस में है. लेकिन जो लौकिक में है, जे लौकिक मध्ये, जे ज्ञानामध्ये नाहीये, बाबा म्हणतात त्यांच्यामध्ये आणि मी तुमचा अविनाशी पिता, दोन्हीच्या बुद्धीमध्ये बघा किती फरक आहे. मी तुमच्या जन्म जन्मांतराच्या कल्याणाचा विचार करतोय, ते तुमच्या एका जन्माविषयी विचार करताय. हा फरक आहे. त्यांचंही वाईट नाहीये, त्यांचंही चुकीचं नाहीये, कारण ते व्हायब्रेशनच तसे आहे दुनियेमध्ये, आणि बाकीचे मग वेगवेगळ्या पद्धतीने सांगणारे पण असतात लोक, त्यामुळे त्यांची एक मजबुरी होऊन जाते. जर ज्ञान नाहीये, फक्त बाबांचे पक्के बच्चे बनलेले नाहीये, तर त्यांना आपण दोष नाही देऊ शकत. कारण संसारामध्ये तसंच चाललेलं आहे. दुनियेमध्ये तीच पोझिशन आहे की लग्न करायचं, संसार थाटायचा, म्हणजे झालं सगळं व्यवस्थित. त्यामुळे त्यांना आपण नाव नाही ठेवू शकत की जे पिता असं विचार करतात. बाबा म्हणतात वो उनका बरोबर आहे, कारण त्यांना ज्ञानच नाहीये. ते बाबाचे बच्चेच बनलेले नाहीये, त्यांना निश्चय नाहीये बाबांवरती, तर त्यांचा दोष नाहीये. बाकी आपण आपलं ठरवायचं आणि बाकी ड्रामा आहे. मग ज्याचे जसे हिशोब असतील त्याप्रमाणे ते होत राहतं. जर लग्न करून हिशोब मिटायचे असतील तर करावंच लागेल लग्न, तिकडे हिशोब असतील तर. लौकिक बाप और पारलौकिक बाप की बुद्धि में देखो कितना फर्क है. इस समय माया के संस्कार
मनुष्यों में बड़े कड़े हैं, जैसे अजामिल है। मैं तो चाहता हूँ बच्चों को इतना सुखी बनाऊं जो एकदम झूलों में झूले। बेहद के बाप के दिल अंदर बच्चों के सुख के लिए कितनी फर्स्ट क्लास आशा रहती है। बाबा म्हणते माझ्या मनामध्ये तुमच्या सुखासाठी किती फर्स्ट क्लास आशा आहे। मला वाटतं की तुम्ही नव्या दुनियेमध्ये जाऊन संपूर्ण आनंद प्राप्त करावा आणि पहिल्या जन्मापासून यावं आणि त्यासाठी इथं पवित्र राहावं। अब बाप कहते बीती सो बीती, ड्रामा अनुसार अब गुल गुल पवित्र बनो। वहां तो विकारों की बात नहीं होती। बाबा म्हणते आता जे झालं ते झालं, आता पवित्र बना, आता विकारांचा त्याग करा, जे काही पाचही विकारांचा त्याग करा, गुल गुल बना, पवित्र बना, शुद्ध बना, फुलासारखं बना आणि नव्या दुनियेमध्ये जाऊन महाराजा महारानी बना। सारी दुनिया कहती है सतयुग हेवन वाइसलेस वर्ल्ड है। वहां के देवी देवताओं को सब पूछते हैं क्योंकि पवित्र थे, सर्वगुण संपन्न थे। 16 कला से फिर कलाहीन बनना ही है। चंद्रमा भी पिछाड़ी में देखो क्या हो जाता है, जिसको अमावस्या कहते, यह भी ऐसे ही है। मनुष्यों में कोई गुण नहीं रहे। पौर्णिमेला चंद्र फुल असतो, नंतर त्याची कला कमी 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 होत जाते, एकदम छोटीशी राहते, एकदम काहीतरी लकीर आणि बिलकुल अंधकार होऊन जातो, काही दिसत नाही, चंद्र जसं काही राहिलाच नाही काही, अशी स्थिती अमावस्येला होऊन जाते। तर तसं बाबा म्हणताय तुम भी पूर्ण चंद्रमा जैसे थे, पूर्णिमा का चांद था तुम, उसमें सब कुछ था, लेकिन वो कला कम होते होते, ज्ञान गुण शक्तियां कम होते होते बाबा म्हणते तुम्ही आता अमावस्येच्या चंद्रासारखे झाले होते, आता पुन्हा कलेने तुम्ही वाढताय आणि पुन्हा त्या लेवलला पोहोचाल, पौर्णिमेच्या चंद्रासारखे तुम्ही होणार आहे। मनुष्यों में कोई गुण नहीं रहा है। 16 कला तो क्या एक कला भी नहीं रही है। एक कला भी न रहने से इसको घोर अंधियारा कहा जाता है। फिर कलाएं आते आते 16 कला बन जाए। अभी तुम कलाहीन काले बन पड़े हो। ब्रह्मा की अंधियारी रात कही जाती है। ब्रह्मा को प्रजापिता कहा जाता है। तुम कहलाते हो ब्रह्मा कुमार कुमारी। पहले बीके की अंधियारी रात थी, अब सोजरे में आए हैं, फिर 16 कला बनते। बाबा म्हणतात तुम्ही अंधकारामध्ये, तुमची रात्र ब्रह्माची रात्र म्हणजे ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारींची रात्र, बीकेंची रात्र, अंधकारामध्ये होतो आपण आणि आता आपण उजेडामध्ये येतोय। आपण उजेडामध्ये येतोय तर दुनियेमध्ये पण उजेड होणार। ही दुनिया पण पुन्हा सुंदर बनून जाणार आहे। ही दुःखदायी अंधकारमय दुनिया झाली होती, आता ह्या दुनियेमध्ये उजेड आपल्यामुळे होणार आहे। जो 16 कला सूर्यवंशी थे उनकी कलाएं कम होती गई, अब फिर सब कलाएं धारण कर रहे हैं। ऐसा धारण करते हैं जो सतयुग में 16 कला संपूर्ण बनते हैं। जैसे राजा रानी 16 कला संपूर्ण, वैसे ही लकी स्टार्स यथा राजा रानी तथा प्रजा नंबरवार तो होते ही है। अभी तो राजाएं रंक बन गए हैं, रंक से ही फिर राजा बनेंगे। बाबा म्हणताय तर तुमच्याकडे काही राहिलेलं नाही, रंक बन गए जैसे, और अभी रंक से ही तुम राजा बनने वाले हो। आणि थोडासा पुरुषार्थ, काही वर्षांचा पुरुषार्थ। ब्राह्मण लोग लोटी में पानी डालकर कहते हैं अमृत है, वास्तव में यह ज्ञान ही अमृत है, नॉलेज है। बाप कहते हैं लाडले बच्चे तुम देही अभिमानी बनो, माया छोडेगी नाही। बाबा म्हणतात हे ब्राह्मण लोक काय करतात, ते लोटीमध्ये पाणी देतात आणि म्हणतात अमृत आहे, पण बाबा म्हणतात हे ज्ञान वास्तविक अमृत आहे। या ज्ञानामुळे आत्मा जागृत होते, या ज्ञानामुळे आत्मा पुरुषार्थ करायला लागते, या ज्ञानामुळे आत्मा राजा बनणार आहे, स्वतःची पण आणि दुनियाची पण। तो लोटे के पानी की बात नहीं है, ये ज्ञान मुरली की बात है। बाप कहते हैं लाडले बच्चे तुम देही अभिमानी बनो, माया छोडेगी नाही। तुम्ही बाबा म्हणताय आत्मिक स्थितीमध्ये यायचा प्रयत्न करा, माया सोडणार नाही, माया तिचं काम चालू ठेवेल। तुम्ही सावधान रहा, आत्मिक स्थितीमध्ये राहा। तुम देही अभिमानी बनने की कोशिश करेंगे तो माया फिर देह अभिमानी बनाती रहेगी। यह लढाई नंबर 1 है। बाबा म्हणतात हीच लढाई सगळ्यात मोठी आहे। तुम्ही देहाभिमानी बनण्याची कोशिश कराल, प्रयत्न कराल की मला आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय, पण माया देहभानामध्ये आणत राहील तुम्हाला। हीच सगळ्यात मोठी लढाई आहे। महाभारताची लढाई ही आपल्यातलं महाभारत आहे। बाबा म्हणतात हीच लढाई सगळ्यात मोठी आहे आणि याच लढाईमध्ये तुम्हाला जिंकायचं। तुम्ही आत्मा समजून परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहायचा प्रयत्न करता, पण माया तिचं काम करेल, ती तुम्हाला देहभानामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल।
तुम्हाला या लढाईमध्ये जिंकायचं. माया देह अभिमानी बनाए एकदम खड्डे में डाल देती है, देरी नहीं करती, तो अपने बुद्धि से काम लेना चाहिए. बाबा तो कहेंगे अच्छी रीति पढ़ो, तो टीचर का भी नाम बाला होगा. बाप है इजाफा देने वाला, अच्छी रीति पढ़ने वाले को और पढ़ाने वाले को इजाफा मिलता है, वाह वाह निकलती है. पद भी ऊंच पाना है तो पहले पहले अपने दर्पण में देखो. हमारा बाप के साथ लव है, कितना मैं देही अभिमानी हूं. बाबा म्हणताय की तुम्ही मी जे शिकवतो ते चांगल्या प्रकारे शिका आणि शिकवा, तुम्हाला त्याचा योग्य मोबदला मिळेल, तुम्हाला तुमचं त्यामध्ये भाग्य जमा होईल. आणि चेकिंग काय करायची, बाबा म्हणतात चेक काय करायचं, अपने दिल दर्पण में क्या देखना है. आतमधली चेकिंग काय करायची आहे, हमारा बाप के साथ लव है. बाबांनी रविवारच्या मुरलीमध्ये सांगितलं, प्यार के पेपर में सभी पास है. प्रेमाच्या विषयामध्ये सगळे पास आहे, सगळ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. आज बाबा म्हणताय खरोखर चेक करा आतमध्ये, हमारा बाप के साथ प्यार है. अगर हमारा बाप के साथ प्यार है तो जिसके साथ प्यार है वो जो कहता है वो हमें करना चाहिए. त्या हिशोबाने बाबा म्हणताय चेक करो, अपने आप से पूछो, क्या मैं बाबा से सचमुच प्यार करता हूं, कितना मैं देही अभिमानी हूं, किती मी आत्माभिमानी स्थितीमध्ये, किती मी स्वतःला आत्मा समजतोय की मी देहभानामध्ये. चेक करा. कितना मैं रात दिन पुरुषार्थ करता हूं, माझं कशा प्रकारचा पुरुषार्थ चाललेला आहे. बाबा म्हणताय चेक करा. देहाभिमान आने से यात्रा में खड़े हो जाते हैं. बाप को याद करना भूल जाता है तो और ही 2 कदम पीछे हट जाते हैं. बाबा म्हणताय यात्रा पर हो, परमधाम जाना है, परमधाम से सतयुग आना है, ये यात्रा तुम्हारी चल रही है, लेकिन देहाभिमान आने से यात्रा में खड़े हो जाते, थांबून जातं. बाबा म्हणताय देहाभिमान आला, देहाच्या भानामध्ये आपण आलो तर यात्रेवरती नाहीच आहे आपण. बाबा म्हणताय खड़े हो गए. और फिर क्या होता है, बाप को याद करना भूल जाता है तो और ही 2 कदम पीछे, पुढे जायच्या ऐवजी उभे राहतात, पुढे जायच्या ऐवजी बाबा म्हणते मागे हटायला सुरुवात होते. क्यों? क्योंकि बाप को याद करना भूल जाता. देह अभिमान आने से बाप को याद करना भूल जाता है. जेव्हा आपण आत्मा समजतो, स्वतःला बघतोय, स्वतःला आत्मा, ऑटोमॅटिक बाबांची आठवणी. जेव्हा आपण देह आणि देहधाऱ्यांकडे बघतोय, देहाच्या भानामध्ये आलेलो आहे, तो बाबा म्हणते एक तो खड़े हो जाएंगे पहले और फिर रिवर्स लग जाएगा, पीछे जाओगे. लेकिन हमें आगे ही जाना है, एक्सेलरेटर पे पैर रखना है. बहुत स्पीड में हमें अभी अपनी पुरुषार्थ की गाड़ी को आगे लेकर चल रहे हैं. एक तरफ फायदा होता है तो दूसरी तरफ नुकसान भी हो जाता है. काही कमाई केली पण देहभानामध्ये बाबा म्हणतात नुकसान पण होऊन जातं. देहाभिमानी बनते तो खाता भरता जाता है. माया कहा न का घाटा डाल देती है. कुठं ना कुठं मायेला चान्स देता आणि बाबा म्हणतात घाटा हो जाता है. रिस्पॉन्सिबल बच्चे अपने खाते का विचार रखते, नहीं तो कोई देवाला मारते. यह व्यापारी ऐसा है जो जमा भी होता ना भी होता है. माया भुला देती है ना, तो देखना है कितना बाप को याद करते हो, कितना औरों को आप समान बनाते. बाबा म्हणते हा व्यापार असा आहे की याच्यामध्ये नुकसान पण होतं, फायदा पण होतो. पण फायदा करता करता आपण सावध राहायचं की नुकसान नाही व्हायला पाहिजे. थोडंफार मायेला चान्स दिला तर बाबा म्हणताय माया नुकसान करून टाकेल तुमचं. किती नुकसान करेल त्याचा अंदाज नाही. म्हणून सावधान ठेवायचंय स्वतःला. कमाई आपली चालूच राहिली पाहिजे, खंड नाही पडला पाहिजे त्याच्यामध्ये. कोई तो बहुतों को सुख देते. बच्चे बाबा को लिखते भी है कि फलाने ने ऐसा तीर मारा जो मैं पाप आत्मा से पुण्य आत्मा बन गया. उन पर बलिहार जाते हैं. साथ में शरीर निर्वाहार्थ कर्म भी करना है. बाबा म्हणते तुम्ही बाण मारत राहा, ज्याला लागायचं त्याला तो लागेल, त्याचं कल्याण होऊन जाईल. ज्याला हा बाण लागला, ज्ञानाचा बाण लागला, त्याचं कल्याण होऊन जाईल. जर त्याने तो ऍक्सेप्ट केला, स्वीकारला, त्याला जर बरोबर त्याच्या बुद्धीनुसार त्याला जे आवश्यक होतं ते तो ज्ञानाचा पॉइंट आपण सांगितला, त्याच्यामध्ये त्या ज्ञानाच्या पॉइंटच्या द्वारे, ज्ञानाच्या बाणाच्या द्वारे जागृती येईल. तर बाबा म्हणतात बाण मारत राहा निशाण्यावरती, निशाणा योग्य ठेवून बाण मारत राहा. ज्याला जसं घ्यायचं तसं तो घेईल. ज्याच्यामध्ये जशा प्रकारची जागृती येईल तशा प्रकारचा तो पुरुषार्थ करेल, आपलं भाग्य बनवून घेईल. पण तुम्ही बाण मारणं सोडू नका. बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहार में रहते बाप से व्यापार भी करना है, योग बल से पापों को भस्म करना है, औरों को पुण्य आत्मा बनाना है. यह है सारा बुद्धी का काम. तर बाबा म्हणते स्वतःचे पाप पण नष्ट करायचे आणि दुसऱ्यांना पण पुण्यात्मा बनवायचंय. त्यांनाही हा रस्ता दाखवायचा आहे. त्यांच्या कल्याणाचा मार्ग आपण त्यांना दाखवून द्यायचा आहे की असं असं करा, बाकी तर मग त्यांची मर्जी आहे.
आपण त्यांना सांगायचे बाबांनी असं असं सांगितलेलं आहे, याच्यामध्ये कल्याण आहे, बाकी ज्याची त्याची मर्जी, जबरदस्ती आपणही नहीं करायची, बाबा पण नहीं करत, लेकिन हमें उनको पुण्य आत्मा बनने का रास्ता जरूर बताना है। बुद्धि सालिम तब बनती है जब बाप को याद करते, नहीं तो देह अभिमान में मित्र संबंधी याद आएंगे। माया छोड़ती नहीं है। शिव बाबा की मत पर चलते चलते श्रीमत को भी लात मार देते हैं, फिर पद भ्रष्ट बन जाते हैं, अंत में बहुत पछताएंगे, त्राही त्राही करेंगे। बाबा म्हणते जो श्रीमत को लात मारेंगे पद भ्रष्ट हो जाएगा और अंत में बहुत पछताएंगे, त्राही त्राही करेंगे। त्या त्रासापासून बाबांना असं वाटतं की बच्चांची सुटका व्हावी, म्हणून बाबा आपल्याला हे मार्गदर्शन करत असतो, दुसऱ्यांनाही आपण हे सांगत राहायचं। अच्छे अच्छे बच्चे तो सबके दिल पर चढ़ते हैं, नाम भी बाला करते हैं। पांडव सेना में कौन कौन महारथी है और कौन कौन उस सेना में महारथी है, तुम दोनों सेनाओं को जानते हो ना, यह सभी समझने की बात है। कोई विरले ही श्रीमत पर चलते हैं, श्रीमत पर न चलने के कारण बाप का नाम बदनाम करते हैं, अर्थात लात मारते रहते हैं। यह है सत्य का संग। एक दो को आप समान बनाए स्वर्ग का मालिक बनाते हैं। माया इतना पाप आत्मा बना देती है जो बाप को भी फारकती दे देते हैं। भक्ति मार्ग में सब सजनियां हैं, फिर बाप के रूप में अभी तुम बच्चे बने हो, फिर सजनी भी हो, तो सजनी को साजन की कितनी याद रहनी चाहिए। बाबा म्हणता है बाप के रूप में भी अभी तुम बच्चे बने हो, हम बाबा के बच्चे बने हैं और उससे हम प्यार करते आए हैं द्वापर युग से। वो एक ही साजन है सभी सजनियों का, कारण प्रेमाचं नातं आहे, म्हणून बाबा साजन सजनीचं सांगत असतो की मी तुमचा साजन आहे आणि तुम्ही माझ्या सजनी। तर किती आठवण करायला पाहिजे तुम्ही, मी आलेलो आहे आता, मी तुमचा झालेलो आहे, तुम्ही माझे झालेले, तर माझ्या आठवणीमध्ये राहा, स्वतःचं कल्याण करून घ्या। अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, रूप बसंत बन मुख से ज्ञान रत्न निकालने हैं, योग से अपनी बुद्धी को सालिम बनाना है। आपल्या बुद्धीला स्वच्छ बनवायचे योगच्या द्वारे, बाबांच्या आठवणीमध्ये राहून, आणि आपल्या मुखाच्या द्वारे रूप बसंत बनून बाबा म्हणताय ज्ञान रत्न द्यायचे। या मुखाचा उपयोग करायचा ज्ञान रत्न देण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी। बाप समान सबको सुख दे, सुखदाता बनना है, कभी भी दुख देने का बुरा संकल्प व विकल्प नहीं उठाना है। वरदान है, मन को श्रेष्ठ पोजीशन में स्थित कर पोज बदलने के खेल को समाप्त करने वाले सहज योगी भव। जैसी मन की पोजीशन होती है वह चेहरे के पोज से दिखाई देती है। बाबा म्हणताय मनामध्ये जे चाललेले चेहऱ्यावरती दिसून येतं, चेहरा हा मनाचा आरसा आहे, जे काही आतमध्ये चाललेले चेहऱ्यावरती दिसून येईल की उदासी आहे, निराशा आहे, खुशी आहे, टेन्शन घेतलेलं आहे, लोड घेतलेला आहे, त्रास करून घेतलेला आहे, दुःख होतंय का सुखामध्ये, शांततेमध्ये। बाबा म्हणताय चेहरा हा मनाचा आरसा आहे, चेहऱ्यावरती सगळं दिसून येईल मध्ये काय चाललेलं आहे। कई बच्चे कभी कभी बोझ उठाकर मोठे बन जाते, मग जसं शरीराची स्थिती बाबा म्हणतात तशी ही चेहऱ्याची आणि मनाची स्थिती होऊन जाते। काय होतं, काही बच्चे कभी कभी बोझ उठाकर मोठे बन जाते। कोणाचं वजन वाढतं तर शरीर जाड होऊन जातं, तर तसं बाबा म्हणतात कोणी कोणी ज्ञान मार्गामध्ये जाड कसे होतात, मन बुद्धीला जाड कसं करून घेतात, ओझ उचलतात। कोणतं, व्यर्थचं विकारांचं ओझ, ते ओझ उचलून बाबा म्हणताय जाड होऊन गेलेले, मन आणि बुद्धी जाड होऊन गेलेली आहे। कभी बहुत सोचने के संस्कार के कारण अंदाज से भी लंबे हो जाते। मग शरीराची कसं असतं, उंची वाढते शरीराची, तसं बाबा म्हणताय जे खूप जास्त विचार करून करून काय होतात, जास्त लंबे होऊन जातात। एक जाड होऊन जातात, एक बाबा म्हणताय लंबे होऊन जातात, म्हणजे बुद्धी इतकी खेचून घेत आहे, बुद्धीला इतकं ताण देत आहे। और कभी दिल शिकस्त होने के कारण अपने को बहुत छोटा देखते, कधी कधी बुटके होऊन जातात। कशी बुद्धी बुटकी होऊन जाते, कशी स्वतःला न्यूनगंडी येऊन जातो, मी नाही करू शकत काही, निराशा येऊन जाते, तर बाबा म्हणते वो छोटे बन जाते।
चेहरा उतरून जातो, त्याला आपण म्हणतो. तो अपने ऐसे पोज साक्षी होकर देखो. तर बाबा म्हणताय आपले बघा पोच काय, शरीराची तर आहे, पण मनाची पोच काय, मन कसं आहे, मन आणि बुद्धीमध्ये कशाचा लोड घेतलेला आहे का, आपण कोणत्या गोष्टीला आपण ताणतोय का जास्त, किंवा आपण स्वतःला काही निराश अवस्थेमध्ये घेऊन गेलेलो आहे का. बाबा म्हणताय ये अपनी पोच को चेक करो और मन की साक्षी होऊन बघा. जसं दुसऱ्याला चेक करताय तसं बघा. बाबा म्हणताय तुम्ही काय करताय, जसं दुसऱ्याला तुम्ही चेक करता, दुसरा काय करतोय तुम्हाला लक्षात येतं की यांनी लोड घेतलेला आहे, यांनी गोष्टीला ताणून धरलेलं आहे जास्त, किंवा हा खूप निराश झालेला आहे. जसं दुसऱ्याला बघता बाबा म्हणतात तसं स्वतःला साक्षी होऊन बघा. और मन की श्रेष्ठ पोझिशन में स्थित हो. मग स्वतःला बघून मग काय करा, मन की श्रेष्ठ पोझिशन में स्थित हो, ऐसे भिन्न भिन्न पोज परिवर्तन करो, तब कहेंगे सहज योगी. काय करा बाबा म्हणते, स्वतःला चेक करा आणि मनाच्या श्रेष्ठ पोझिशन मध्ये स्थित होऊन जा. मैं आत्मा परमात्मा की संतान हूँ, मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ, मैं बाबा का बच्चा हूँ, मैं सतयुगी आत्मा हूँ, मैं देवकुल की महान आत्मा हूँ, मैं सतयुग में राजा बनने वाली आत्मा हूँ, मैं श्री कृष्ण के साथ खेलने वाली आत्मा हूँ, मैं लक्ष्मी नारायण की राजधानी में रहने वाली आत्मा हूँ, मैं बाबा का सपूत बच्चा हूँ, मैं लक्ष्मी नारायण को भी अपना वारिस बनाने वाली आत्मा हूँ. अशा प्रकारचे स्वमान घेऊन बाबा म्हणते आपली जी ती काही पोझिशन करून ठेवलेली आहे तुम्ही तिला चेंज करा. याला म्हणता येईल सहजयोगी. तर यावेळेला आपण बाबा म्हणतात ते चित्र निर्माण करा स्वतःमध्ये, तुम्ही कोण आहे हे चित्र निर्माण करा. तर तुम्ही जो लोड वगैरे घेतलेला आहे, गोष्ट ताणून धरलेली आहे किंवा स्वतः निराश स्थितीमध्ये, ती सगळी पोझिशन बदलून जाईल आणि 1 सेकंदामध्ये परिवर्तन होऊन जाईल. स्लोगन, खुशियों के खान की अधिकारी आत्मा सदा खुशी में रहती है और खुशी बांटती है. हम खुशियों के खान के अधिकारी है. खुशियों की खान हमारे बाबा के पास है और उसके हम अधिकारी है, उसके मालिक बन गए. वो पूरा का पूरा हमारा हो गया है, जो आनंद का सागर है. तर बाबा म्हणताय ही खुशी तुम्ही घेऊन सदा खुश राहा आणि दुसऱ्यांनाही ही खुशी वाटत राहा, आनंद वाटत राहायचा. ज्ञानाच्या माध्यमातून, आपल्या बोलण्याच्या माध्यमातून, व्हायब्रेशनच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून माझ्याकडून आनंद घ्या योगामध्ये आणि सगळ्यांना वाटत राहा. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो,